एक असलेल्या श्रेणीच्या साईनाथा या सर्वांची एकता आणि एकजूट कायम टिकून ठेव आणि जसा आशीर्वाद आजपर्यंत टिकून ठेवला तसा जीवनभर सर्वांच्या जीवनात टिकून ठेव. ओम साईराम. ओम साईराम. तुम्ही आज काय उद्याल काय आणि कोणत्या तिकडची जा इधर एंट्री नहीं है. एंट्री नहीं है. इकडची म्हणजे आम्ही जाण आलो इकडची इकडची एंट्री नाही इकडची झाला मग तिकडची ना चांगला आहे तिकडून मन करते तू तर गेला होता तुला तर एंट्री दिली होती पण आम्ही तो कर म्हणजे साहेब हो साहेब. आणि या समारंभासाठी जे निवेदक लाभलेले आहेत ते सुद्धा राष्ट्रीय स्तरावरचे जतीनजी ही जोडी यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. या तसेच आपले नाना आणि कौशिक वाडेचा ग्रुप त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि लग्न गीत गाता गाता रेतीवाला नवरा पाहिजे गाता गाता रसिकाच्या लग्नात गाता गाता राजाच्या हळदीला गाता गाता तुमचे आशीर्वाद घेता घेता हा जगदीश पाटील शेतकरी पुत्र तुम्ही शिर्डीच्या साईनाथाच्या दरबारी गेली 18 वर्ष मी 31 डिसेंबरला कार्यक्रम करतो तो निवड तुम्हा सर्वांच्या आशीर्वादामुळे. माझा आदिवासी समाज तर आहे माझा समाज आहे आणि तुम्ही सर्वजण आहात म्हणूनच आम्ही दादूस भाई सुद्धा या कार्यक्रमाला मी आणलं कारण तुमचा आनंद हीच खरी आमची संपत्ती आहे. आणि तुमच्यासाठी सोन्यासारखी माणसं जेव्हा भेटतात आणि एवढी अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळते तेव्हा आई बाबांनी शिकवलेला एक एक गुण आपल्याला आपल्यासा वाटतो. आणि शिर्डीला मी जेव्हा कार्यक्रम करतो तेव्हा या पालघर जिल्ह्यातील एक डान्सर नेहमी असतो. त्या डान्सरनी त्या स्टेजवर यायचं आहे. त्या डान्सरचं नाव आहे वाजा गडक. वाजा गडक यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. कुठे आता बसलेले ना वाजा गडक भाऊंसाठी जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. शिर्डीच्या दरबारी जेव्हा साईंच्या दरबारी मी कार्यक्रम करतो तेव्हा मला हे प्रेक्षक म्हणून नाचताना कधीही दिसतात. यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. ही पालघर जिल्ह्याची शान आहे. यांचे व्हिडिओ सुद्धा युट्यूबवर आहेत. असे पालघरचे कलाकार घडवण्यात तुम्हा सर्वांचा खारीचा वाटा आहे. कारण पालघर जिल्ह्यातील यूट्यूब आणि गाण्यांना जितकं म्हणजे व्ह्यूज भेटतात ते बॉलिवूडच्या कुठल्या स्टारला भेटत नाही. म्हणून पालघरवासीयांसाठी जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. आणि मला इथं बोलवलं त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानतोय. आणि मी आदिवासी गीतं पहिल्यापासून करत आलोय. माझ्या रसिकाच्या लग्नात सुद्धा तुम्ही ऐकलं असेल. आदिवासी आम्ही जंगलचे राजा वनवासी. तसेच राजाच्या हळदीला ऐकलं असेल. डहाणूला गेला तो वरसरे झाला मुंबईला गेला तो पोलीस झाला आदिवासी बंधू माझा हुशार झाला. आणि त्याच्यानंतर या पालघर जिल्ह्यातील पहिलं लिहिलेलं गाणं सुधाकर खरपडे यांनी माझा संसार हा सुखाचा तर आहे पण बायको घडी घडी माहेराला जाय. त्याच्यानंतर अनेक गाणी आली आणि अनेक कलाकार घडले. त्याचं श्रेय तुम्हा सर्व पालघरवासियांना जातं. आणि असेच कलाकार गावोगावात घडत जावो हीच आई महालक्ष्मी चरणी प्रार्थना करतो आणि शिर्डीच्या साई चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.
हाल